मंडळी नमस्कार. मी डॉक्टर बाळासाहेब मागाडे, सांगोला पॉलिटिक्स, आणि माझ्यासोबत आहेत निखिल काटे, लोकसंवाद मराठी, सांगोला. मंडळी, आपल्याला माहीत आहे की सांगोला तालुक्यातल्या विविध गावांमध्ये सध्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय मंडळींकडून DP बसवले जात आहेत, विद्युत पोल जे आहेत ते पोल रोवले जात आहेत, आणि हे सगळं होत असताना जनतेच्या मनात प्रश्न येत आहेत की याला महावितरणची मान्यता आहे का, आणि जर मान्यता नसेल तर महावितरण या संदर्भात नेमकी काय भूमिका घेणार, किंवा मान्यता असेल तर पुढं त्याला वीज जोडणी देणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही खास पंढरपूरमध्ये आहोत. आणि पंढरपूरचे महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय शिंदे साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब नमस्ते. नमस्कार. आम्ही खास तुमच्याकडे एवढं लांब येण्याचं महत्त्वाचं कारण, सांगोला तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये DPचं पेव फुटलेलं आहे, पोल रवले जात आहेत, आणि मतदारांना जे आहे तर ते आम्ही दाखवलं जाते. तर आम्हाला तुमची भेट घेण्याचं महत्त्वाचं कारण असं की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. जनतेच्या हिताचं, जनतेची बाजू घेऊन लढणारे पत्रकार समजले जातात, आणि आम्ही त्या दृष्टीनं काही प्रयत्न करतोय. तर आम्हाला अपेक्षित आहे की ही नेमकी वस्तुस्थिती काय आणि नेमकं काय परिस्थिती काय, सांगा साहेब. सांगोला तालुक्यामध्ये जे पोल किंवा जे ट्रान्सफॉर्मर सेंटर जे आलेले आहेत किंवा पडलेले आहेत, पोल वगैरे जे पडलेले आहेत, तर त्याच्यामध्ये महावितरणचा काही संबंध नाही. ते कुठेही आमच्या सिस्टीमला जोडले गेलेले नाहीत, आणि ते कुणी टाकले हे देखील आम्हाला माहिती नाही. तुमची परमिशन, मग निखिल परमिशन वगैरे घेतली नाहीत असं? क्रायटेरिया तुमचा काय सांगतो महावितरणचा, की एखादा पोल जर तसा आला तर तो तुमचा क्रायटेरिया वगैरे आहे का, ती का अनलिगल वगैरे आहे का, असं काय? जोपर्यंत आमच्या सिस्टीमला ते जोडलं जात नाही, आमच्या इलेक्ट्रिसिटीला जोपर्यंत जोडलं जात नाही तोपर्यंत ते आमच्या अखेरीत येत नाही. आणि ज्यावेळेस इलिगल जोडलं जातं त्या नियमाप्रमाणे आम्ही कारवाई करू. मग आता जे लोकांनी जिथं पोल उभा केले, जिथं ट्रान्सफॉर्मर आणून टाकलेत, मग ह्या लोकांवर तुम्ही कारवाई करणार आहे का? मग नाही, त्या ह्याच्यामध्ये त्यांनी महावितरणची परमिशनच घेतली नाहीत, आमच्या सिस्टीमला कुठेही जोडलेलं नाही त्यांनी, त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करायचा प्रश्नच येत नाही. जर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे कारवाई आपल्याला करताच येणार नाही. जर सांगोल्यामध्ये हा जो काही प्रकार संबंध तालुक्यामध्ये चालू आहे, ह्या प्रकारामुळे जर एखादा ट्रान्सफॉर्मर जोडला किंवा तारा ज्या आपण म्हणतो पोलला ओढतो, जर तशा काय ओढल्या आणि त्याला जर खरोखर वीज जोडली, त्याच्यामुळे जर काय घातपात झाला, स्फोट झाला किंवा भ्रष्ट झालं, ते त्या ह्याच्यामध्ये जर त्यांनी जर असं इलिगल कुठं जोडलेलं असेल तर आम्ही नियमाप्रमाणे कारवाई करू. अच्छा, म्हणजे ज्या व्यक्तीने जोडले त्याच्यावरती कारवाई होणार. बरं निखिल, आता एक महत्त्वाचा साहेबांकडे मुद्दा जाणून घ्या. शेतकरी असंख्य आहेत ग्रामीण भागामध्ये. सर, साधारणतः तुमचे जे तत्व काय ठरलेले असतात, एक रोडमॅप ठरलेला असतो, एवढ्या अंतरावर पोल रवले पाहिजेत, DP जे बसवले जातात त्याचं साधारणतः अंतर, त्याचा लोड काय, थोडं टेक्निकल गोष्टी सांगा, कारण ह्या लोकांना कळू द्या थोडंसं. टेक्निकल गोष्ट म्हणले जे आहे ते एखादी समजा वाडी वस्तीचं विद्युतीकरण करायचं असेल तर तो प्रस्ताव DPDC मधनं त्याची प्रशासकीय मान्यता आल्यानंतर आम्ही ठेकेदार नियुक्त करतो. त्या ठेकेदाराकडनं आम्ही अधिकृतपणे काम करून घेतो, आणि ते ठेकेदाराचे जे DPDCतनं आम्हाला पैसे येतात, DPDCतनं आम्हाला पैसे येतात, आम्ही ते काम करून घेतो. बरं, आता हे DP जे बसवले जातात ते कुठून घेतले जातात, तुमचा काय अंदाज आहे, का तुम्ही देता त्यांना, म्हणजे कसं आहे शेतकऱ्यांना देत असताना? जे फुल टर्नकी असेल, फुल टर्नकी असेल तर ते कॉन्ट्रॅक्टर लोकच आणतात, ट्रान्सफॉर्मर पोल वगैरे, पण त्याचं जे आहे ते सगळं रेकॉर्ड जे असतं ते रेकॉर्ड आमच्याकडे हे जातं. ट्रान्सफॉर्मर हा टेस्ट केला जातो, त्यानंतर मटेरियल आहे, मटेरियलचं इन्स्पेक्शन केलं जातं, मटेरियल हे पूर्ण बघितलं जातं. नाही, पण हे जे बसवलं जातं तुमच्याकडून टेस्ट होऊन गेलेत का, असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, आहे आमच्याकडनं टेस्ट झालेलंच नाही. नाही, विषय नाही, मी निखिल गंभीर गोष्ट आहे. पण आता याच्यामध्ये सर दुसरी गोष्ट आपल्याला प्रामुख्याने घ्यावी लागेल, की सांगोला तालुक्यामध्ये प्रामुख्यानं जो विषय येतोय तो म्हणजे विजेचाच येतोय. काय येतोय की लाईट डिम पडतायत, कारण त्या भागामध्ये पाणी आलंय, पाणी आल्यामुळं मोटरा वाढल्यात, आणि मोटरा वाढल्यामुळे लाईट 100%. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना येणाऱ्या काळात करता येईल? यामुळे लोक अशा बोलथापेला या ह्याच्यामध्ये जे आहे सांगोला तालुक्यामध्ये जे विजेची मागणी वाढायला लागलेली आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री सोलार कृषी वाहिनी योजनेद्वारे दिवसा 9 ते संध्याकाळी 5 पर्यंतचा विद्युत पुरवठा जे देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. बरेचसे आमचे सबस्टेशन झालेले आहेत त्याच्यामध्ये, आणि जे काही सबस्टेशन राहिलेले आहेत तिथं आम्ही सिस्टीम स्ट्रेंथनिंग आणि सिस्टीम ॲग्युमेंटेशन हे देखील काम करणार आहे. ते आहेत प्रस्तावित काम सबस्टेशनमध्ये, तर त्या ह्याच्यानुसार आम्ही ते काम आमचं सर मूळ विषय असा येतो वर्क इन प्रोग्रेस आहे आणि चालूच आहे ते काम नव्हे. या लोकांना जी DP लावायची गरज पडते, मतदार सुद्धा त्यांच्या भूलतापानं बळी पडतात, पोल लावून द्या म्हणतात DP, महावितरण कुठं तर कमी पडते असं वाटतंय का तुम्हाला?
नाही, असं काही महावितरण कमी पडण्याचं काही कारण नाही ह्याच्यामध्ये, तसं काही मला पण काही वाटत नाही. कारण लोकांनी जर DPDC मध्ये जर प्रस्ताव दिला बरं. तर ते काम होऊन जातं लोकांचं. असं काही नाही की बाबा लोकांची मागणी आहे बरं. आणि DPDC मध्ये आमच्याकडे प्रशासकीय मान्यता आल्यानंतर आम्ही ते काम करतच असतो. पण वैयक्तिक लोकांना ते बसवण्याचा अधिकार आहे का? वैयक्तिक लोकांना कोणालाही फक्त बसवता ती आले. MSB अंतर्गत म्हणजे महावितरणच्या अंतर्गत बसवता येतं. मग तुमची परमिशन नसेल तर अशा पद्धतीच्या जे काही प्रकार घडतात किंवा समोर दिसत आहेत आपल्याला, मग ह्याच्यावर तुम्ही कार्यवाही करू शकत नाही का? मला काय म्हणायचं आहे, ते आमच्या सिस्टीमला कुठेही जोडलेलं नाही. बरं, हां. ते पोल आणलेत, टाकलेत, ट्रान्सफॉर्मर आणलेत, उतरलेत. कुठेही आमच्या एकही कुठलाही ट्रान्सफॉर्मर किंवा कुठलाही पोल आमच्या सिस्टीमला जोडलेला नाही. बरं, त्याच्यामुळे कारवाई करायचा प्रश्न नाही येत नाही सर, ऐका, तुम्हाला जबाबदारी टाळता येणार नाही साहेब. ऐका, विषय असा आहे की तुमच्या क्षेत्राशी संबंधित, तुमच्या डिपार्टमेंटशी संबंधित तुम्ही जनसेवा देता, जनतेच्या तुमचं ब्रीदवाक्यच आहे त्या दृष्टीनं. तुमच्या इथेमध्ये जर कोणी जर इंटरफेअर करत असेल आणि तुम्ही जर म्हणत असाल की आमचा त्याचा संबंध नाही आहे, तर जबाबदारी झटकून चालेल का साहेब? प्रश्न जबाबदारीचा जोपर्यंत आमच्या सिस्टीमला जोडले जात नाही तोपर्यंत आमची जबाबदारीच येत नाही. पण आता समजा एखाद्याने हां, खडी आणून टाकली तिथं, बरं रोडचं कामच केलेलं नाही, बरं, मग त्याला काय खडी आणून टाकली म्हणून त्याला काय सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहणार आहे का? नाही, तो विषय सर ऐका, तो विषय वेगळा आहे, वेगळा विषय सर. हो, माझा ऐकून घ्या. एखाद्यानं बरं खडी आणून टाकली तिथं, बरं, रोड करणार असेल, काहीतरी बरोबर आहे. सांगितलं असेल, काहीतरी आश्वासन दिलं, मग त्याला सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार असणार आहे का? नाही. नाही, पण तसं ऐकून घ्या, जीविताला तसं ऐकून धोका घ्या. नसणारा विषय आहे सर. ऐकून घ्या. आपल्या ह्याच्यातनं जीविताला धोका आहे सर. आणि नाही, एक लक्षात घ्या, हां. जोपर्यंत ट्रान्सफॉर्मर सेंटर, ट्रान्सफॉर्मर आणि बरं. पोल बरं. जोपर्यंत खाली आहेत, बरं. आमच्या सिस्टीमला कुठेही जोडलेलं नाही, बरं. तोपर्यंत कोणाच्याही जीविताला धोका नाही. बरं, ज्यावेळेस ते आमच्या सिस्टीमला इलिगली जोडली जातील अच्छा, त्यावेळेस धोका. सिस्टीमला धोका असणार Yes, हां. आहे. त्यावेळेस हा आम्ही विषय. रितसर आम्ही कारवाई करू. पण आता अच्छा. लिगली करण्यासाठी त्याची जी प्रोसेस आहे ती काय असते मला थोडीशी सांगा. कुठली? म्हणजे आता जी ट्रान्सफॉर्मर आपण जर एखादा नवीन घे झाला तर DPDCतनं तो विषय झाला, पण त्याची प्रोसेस काय आहे? ते प्रशासकीय मान्यता आल्यानंतर त्याच्यामध्ये रितसर आम्ही वर्क ऑर्डर काढतो, त्याचं मटेरियल अप्रूव्हल देतो. नाही सर, काम होऊन जातं. त्यांचा प्रश्न असा होता की आता जे जोडलेले आहेत, हे बोलतापा मतं मिळवण्यासाठी ज्या लोकांनी चालू केलं, कुठेही जोडलेलं नाही. नाही नाही का उभे केलेत, उभे ऐका केलेत, सर, उभे केलेत, ऐका. जोडलेत का आमच्या system ला? जोडले नाहीत, पण नाही. तुम्ही त्यांना जोडणी देणार का सर? नाही देणार. जोडणी नाही देऊ शकतच नाही त्याला. आम्ही जोडणी देऊ शकत नाही त्याला. तुमच्यावर दबाव आला समजा राजकीय सत्ताधारी अजिबात पक्षात. कितीही जबाबदार आलं तरी आम्ही जोडू देणार नाही. बरं, इव्हन पालकमंत्र्यांचा जरी दबाव आला कोणाचंही आलं तरी आम्ही जोडणार नाही. ते जोडताच येत नाही ते. जोडताच येत नाही ते सिस्टीमला आमच्या. कारण सर मूळ विषय असा आहे की समजा आता लाईट आम्हाला नाही, पुरेशी मिळत नाही, आम्हाला आमच्याकडं बराचसा अडचणी आहेत वगैरे म्हणून DP मागतायत, पोल मागतायत, दिलं. उद्या जर गाव लेवलची माणसांना ह्याने जर आम्ही दाखवलं, तुम्ही आम्हाला मतं द्या, पोलीस स्टेशन तुमच्या गावात आणतो, तहसील कार्यालय तुमच्या गावात आणतो, या अशा पद्धतीचं राजकारण ग्रामीण भागात आणि सगळ्याच ठिकाणी जिल्ह्यात सर, तुमच्या विभागातल्या इथं किती माहीत नाही आम्हाला, पण सांगोला तालुक्यामध्ये हल्ली पैसे वाटपाचा विषय फार कमी होतो, परंतु DP वाटपाचा मोठा विषय आहे आणि तुम्ही हस्तक्षेप करणं फार गरजेचं आहे त्याच्या. नाही, आम्ही हस्तक्षेपच करू शकत नाही. बरं, आता दुसरा मुद्दा सर, ज्या पद्धतीने तुम्ही एका वाक्यात सांगितलं हस्तक्षेप करता येत नाही, पण ज्या ठिकाणी जर आता डांबरवला, साधारणपणे एक आपण आता जरी डांबरवला तर त्याला परमिशन नसेल आणि जर भविष्यात परमिशन आली, तिथं जर ते डांब असतील तर त्याच्यावर तुम्हाला ते तारा जोडता येतात का? कारण असा प्रकार झालाय सांगोल्यात, आम्ही काही ठिकाणी भागात फिरलो की गेले 10 वर्षापूर्वी डांब रोवून ठेवलेले आहेत, पण महावितरण त्याचे व्हिडिओ पाहिजे असेल तर दाखवू शकतो सर मी. सांगोल्यातल्या अनेक गावांमध्ये निखिल आम्ही ते स्टिंग ऑपरेशन केलं जाऊन खेड्यापाड्यांमध्ये, असे जवळपास 40 पोल एका वस्तीवर बसवलेले आहेत सलग, एका गावातच आहेत, आणि ते पोल 7-9 वर्षापासून विना वायरचे असेच आहेत. आणि आम्हाला कळलेली माहिती अशी की पोल चुकीच्या पद्धतीने बसवल्यामुळं आणि पोल उभे असल्यामुळं महावितरण तिथं कनेक्शन देत नाही. म्हणजे राजकीय लोकांनी पोल उभा करून मतं मिळवली, निवडून आले, लोकांना वाऱ्यावर सोडलं. लोकांचं मरण असं आहे. एक तर किस्सा असा होता ज्या ठिकाणी आम्ही भेट दिली सर, कटफळ आमच्या बाँड्रीवरचं गाव, तिथं लाईट नसल्यामुळं आणि ते फॉरेस्ट एरिया असल्यामुळं जे विषारी साप आहे ते साप चावून 3 ते 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर ही फार सेन्सिटिव्ह आणि सामाजिक जबाबदारीची गोष्ट आहे सर, त्यामुळं कायद्यात राहून करणं अपेक्षितच आहे, परंतु तुम्हाला ही 2 पावलं पुढे घेऊन याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे सर. जोपर्यंत आमच्या सिस्टीमला कोणीच ट्रान्सफॉर्मर सेंटर किंवा पोल जोडत नाही तोपर्यंत आम्हाला कारवाई करता येत नाही. आणि जर असं कुठं आढळलं तर आम्ही निश्चितच कारवाई करू. बरं, याच्यासाठी काय करावं लागेल सर? काय
लोकांनी आवाज उठवावा लागेल का कोणी अर्ज द्यावा लागेल? त्या संदर्भात एवढं मी काय आता काय सांगू शकत नाही. पण नाही, सर, प्रश्न गोष्ट सुटणार नाही ना, सर. पण सर दुसरी गोष्ट नाही, समोरापगडी येऊया सर, 2 मिनिट प्लीज, समोरापगडी येऊ मी आपण. तुम्हाला सांगितलं की आता बरं. मी तुम्हाला सांगितलं आता बरं, शेवटचं आव्हान तुम्ही करा नाही, मी समोर आम्ही काहीच बोलत नाही, तुम्ही नागरिकांना आव्हान करा. मी आता नागरिकांना काय आवाहन करू शकत नाही, बरं. कारण जे काय झालेलं आहे तुमच्या जी ऐकून महाराष्ट्राच्या घ्या. क्रायटेरियात आहे ते सांगा. हा, जे रिसर जे आहेत डीपीडीसी कडनं प्रस्ताव त्यांनी द्यावा. डीपीडीसी प्रशासकीय मान्यता आल्यानंतर वर्क ऑर्डर आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कामं करून द्यायला आम्ही कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांसाठीच ठीक आहे, आपण समोरप करू. साहेब तुम्ही बसा. तर निखिल, आपण बघितलं असेल की इतक्या धावतपळ येण्याचं मुख्य कारण पत्रकारितेची एक मुख्य जबाबदारी असते की जनतेच्या प्रश्नाप्रती आणि जनतेनं जे काय जनतेच्या अपेक्षा आहे ते लोकांपुढं मांडणं आणि त्या सोडवणं. या अनुषंगानं आपण साहेबांकडे आलो. संजय शिंदे साहेब, कार्यकारी अभियंता, महावितरण पंढरपूर विभाग. सांगोल्याचा हा पूर्ण जो महावितरणचा विभाग आहे तो या विभागाच्या कार्यालयाच्या अंतर्गत येतो. मंडळी, वस्तुस्थिती अशी आहे, ज्याप्रमाणे अभियंता साहेबांनी सांगितलं, जे डीपी बसलेत सांगोल्यामध्ये ते पूर्ण बोगस आहेत, खोटे आहेत. पोल सुद्धा जे बसवले ते सुद्धा दिशाभूल करणारे आहेत. आणि अभियंता साहेबांचं मत असं आहे की जोपर्यंत जोडणी होत नाही तोपर्यंत त्यांचा संबंध येत नाही. परंतु मंडळी, निखिल, आपल्याला हे ठरवावं लागणार आहे. गांभीर्याने घ्यावे लागेल. साहेबांनी या ठिकाणी एक आवर्जून उल्लेख केला की सांगोल्यामध्ये विजेचा प्रॉब्लेम आहे, त्याची मागणी वारंवार शेतकऱ्यांकडून होते. हो. कारण पाणी आल्यामुळे तिथं मोटरा वाढलेत, लाईनचा लोड आहे. पण येणाऱ्या काळामध्ये सोलारच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागेल, जेणेकरून शेतकऱ्यांना लाईट व्यवस्थित मिळेल. म्हणजे सध्या आमिषाला बळी पडू नये, म्हणजे भविष्यात होऊ शकतं ते सोलार आता जी गोष्ट चालू आहे सांगोल्यामध्ये डाम रवायचे, कुठेतरी डाऊन ट्रान्सफॉर्मर बसवायचे, हे अगदी चुकीचं आहे. आणि ह्याला कुठलीही प्रशासकीय मान्यता देता येत नाही किंवा ते महावितरणच्या क्रायटेरियात येत नाही असं साहेबांच्या बोलण्यातून येते. यामुळे हे जे चाललंय हे 100% लोकांना दिशाभूल करण्याचा एक प्रयत्न या माध्यमातून चाललेला दिसतोय. त्यामुळे हे स्पष्ट आहे. तर मंडळी, आपण इथं थांबतोय. शेवटच्या एका वाक्यात सांगतो की मतदानाच्या पूर्वी ह्या ज्या गोष्टी चालल्यात सांगोल्यामध्ये, तर या मतदारांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करणार आहेत. आणि स्वतः या विभागानंच खुलासा केलेला आहे की याच्याशी आमचा काही संबंध नाही, आम्ही यांना कुठल्याही पद्धतीच्या जोडणी देणार नाही. DPDC कडून ज्यावेळी अधिकृत येईल त्यावेळेस पुढची कारवाई होईल. आणि जर चुकीचं कोणी केलं असेल तर त्याच्यावर कदाचित विभागाकडून कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते, असं साधारणतः त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.